तर ही कैरीची चटणी तुम्ही तोंडी लावणीसाठी बनवू शकता। तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर नमस्कार, मी महिमाज रेसिपीमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर सध्या उन्हाळा सुरू होत आहे आणि तोंडी लावणीसाठी काहीतरी हवं असतं, कारण उन्हाळ्यामध्ये जेवण जात नाही, त्यासाठी मस्त आंबट गोड तिखट असं काहीतरी हवं असतं। तर त्यासाठी मी एक रेसिपी बनवणार आहे ती कैरीपासून। तर इथे मी 2 मध्यम साईजच्या 2 कैऱ्या घेतलेल्या आहेत। तर ह्या कैऱ्या जास्त मोठ्याही नाहीत आणि जास्त बारीकही नाहीत, त्यामुळे इथे 2 घेतलेले आहेत आणि खूप आंबट कैऱ्या आहेत, कारण आंबट कैऱ्यांचंच चटणी छान लागते। तर इथं सगळ्यात पहिल्यांदा ह्या कैऱ्या पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत। तर कैरी स्वच्छ धुतल्यानंतर ती कॉटनच्या कपड्यानं पुसून घ्यायची, म्हणजे ही कैरी ओली नसली पाहिजे। तर मी कॉटनच्या कपड्यानं स्वच्छ पुसून घेतली। त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की त्याचं देठ कापून घेतलेलं आहे। अशाच प्रकारे मी दुसऱ्या कैरीचंही देठ कापून घेते, कारण देठाच्या साईडला चिक असतो। तर इथे बघा अशा प्रकारे हे देठाचा भाग काढून घ्यायचा आहे। तर ही कैरी जास्त मोठी पण नाही, म्हणजे याच्यामध्ये कोय नाही, मध्यमच आहे। तर इथे मी खिसणी घेतलेली आहे आणि या खिसणीला 3 प्रकारचे खिसण्यासाठी आहे, एक जास्तच मोठं, मध्यम आणि एक सगळ्यात बारीक आहे। तर ही जी सगळ्यात मोठी साईड आहे त्या साईडनंच खिसून घेणार आहोत। मी तुम्हाला थोडंसं खिसून दाखवते। हे बघा अशा प्रकारे खिसून होते, आपल्याला असंच पाहिजे। तर इथं दोन्हीही कैऱ्या मी अशाच प्रकारे खिसून घेते। तर इथे बघा दोन्ही कैऱ्या खिसून झाल्या, तर किती सुंदर दिसत आहे। असंच बघितलं की तोंडाला पाणी सुटतं। तर यामध्ये आपण आता दुसरे मसाले टाकून घेऊयात। तर सगळ्यात पहिल्यांदा यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं। तर ही जी कैरी खिसून घेतलेली आहे, तर याला फक्त हळद आणि मीठ लावूनही तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागतं। आता यावर पाव चमचा हळद टाकायची, पाव चमचाच हळद टाकलेले आहे। आणि इथे तुम्हाला जितकं तिखट आवडतं त्या अंदाजे यामध्ये लाल तिखट टाकायचं आहे, मी थोडंसंच टाकलेलं आहे। आता हे 3 पदार्थ म्हणजे 3 मसाले आपण ह्या कैरीमध्ये छान असे मिक्स करून घेणार आहोत। तर बघितलंच असेल तुम्ही की जास्त कोणतेच मसाले लागत नाहीत किंवा साहित्य लागत नाही। अगदी 2 ते 3 मिनिटात अगदी जेवायला बसलो की लगेच ही चटणी बनवून तयार होते। तर इथे बघा छान असं मिक्स करून झालेलं आहे। तर तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं असेल की कैरी म्हणजे कोणाच्याही तोंडाला पाणी सुटतं आणि खूप छान अशी ही रेसिपी लागते। तर आपली ही रेसिपी बनवून तयार झालेली आहे। तर आता ही इथे तुम्ही मुलगा पण बघू शकता की तो खात होता। तर ही जी चटणी बनवलेली आहे, तर ही मी दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेते। आणि ही जी चटणी केलेली आहे, तर त्यावर एक तडका पण द्यायचा आहे, म्हणजे तडका दिला की आणखीनच ही चटणी खायला छान लागते। तर मी साईडला एका छोट्याशा पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकली आणि हा तडका एकदम गरम आहे तोपर्यंतच ह्या चटणीमध्ये टाकायचा, खूप छान ही त्याची टेस्ट लागते। तर तयार झालेली आहे आपली मस्त चटपटीत अशी कैरीची चटणी। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा। जर चॅनलवर कुणी नवीन आलेला असेल तर लगेच सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद। पुन्हा भेटूया एखाद्या छान रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।